सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। जामखेड शहरासह तालुक्यात पेट्रोल व डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। पेट्रोल पंपावर इंधन मिळत नसल्याने शेतकरी, वाहनधारक व लहान व्यावसायिक अक्षरशः हैराण झाले आहेत। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेती कामे सुरू असताना इंधन टंचाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भाजपचे शहराध्यक्ष पायल ताजने शहरातील पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होत्या। त्याच दरम्यान एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावरील एका ग्रुपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुरू असलेल्या टीकेची माहिती फोनवरून कळवली। ताजने यांना तत्काळ त्या पोस्टचे स्क्रीनशॉट मिळवून खात्री केली। अहिल्यानगर जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, पुनर्वसन, आरोग्य व सामाजिक सुरक्षेशी संबंधित सर्व प्रश्न तातडीने मार्ग लावावेत। तसेच हाताने मैल उचलण्यास प्रतिबंधक व त्यांचे पुनर्वसन अधिनियम 2013 ची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुकनसिंग डागोर यांनी दिले आहे। पैशाची हाव माणसाला किती क्रूर बनवू शकते याचा धक्कादायक प्रकार राहता तालुक्यात समोर आलाय। घराच्या बांधकामासाठी माहेरून 4 लाख रुपये घेऊन ये या मागणीसाठी एका 23 वर्षीय तरुणी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। प्रिया शुभम ढगे असे या दुर्दैवी मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात राहता पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। शेर्डी परिसरात जमीन व्यवहार, सावकारही आणि मोठ्या आर्थिक गैरप्रकारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे। 4 एकर जमीन खरेदी व्यवहारात मूळ मालकीची फसवणूक केल्याप्रकरणी राहता न्यायालयाने खरातला 9 मे पर्यंत 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। नाशिक येथील विशेष पथकाच्या कोठडीत असलेल्या खरातला शेर्डी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेऊन मंगळवारी न्यायालयात हजर केले होते। या जमीन फसवणुकीसह त्याच्यावर खासगी सावकारकीचीही गुन्हा दाखल असून आता शेर्डी पोलिसांकडून या दोन्ही प्रकरणाची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। श्रीगोंदा तालुका महसूल विभागाच्या पुरवठा शाखेत मका आणि इतर धान्यांच्या वजनातील तफावत प्रकरण समोर आलं आहे। शासकीय हमी भावाने खरेदी केलेली मका शासकीय गोदामात गोण्यातून कमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दुसरीकडे घोरगाव येथील शासकीय रेशन दुकानातून धान्य बाहेर खुल्या बाजारात विक्री होत असल्याच्या तक्रार प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने तालुका पुरवठा अधिकाऱ्याला खुलासा मागितल्यानंतर संबंधित अधिकारी रजेवर गेला आहे। तसेच याच प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने मयत असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराच्या नावाने चौकशीची नोटीस पाठवून लेखी खुलासा मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। मंगळवारी राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला 1500 रुपये भाव मिळाला। राहता बाजार समितीत कांद्याची 5966 गुण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 1200 ते 1500 रुपये भाव मिळाला। पेरूची 12 क्रेटर्सची आवक झाली। पेरूला 10 ते 25 रुपये तर सरासरी 20 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली आहे। खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित नियोजन बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी सेवा केंद्राच्या मनमानी कारभारावर कडक शब्दात ताशेरी ओढल्या असून शेतकऱ्यांना अनावश्यक वस्तू खरेदीची सक्ती केल्यास संबंधित केंद्राचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत। कृषी सेवा केंद्राबाहेर खतांचा साठा व दर दर्शवणारे फलक लावणे अनिवार्य
करून कामकाजात पारदर्शकता आणावी आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती पुस्तकांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचवावी अशा सूचना देण्यात आल्या. देशातील पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांसह बारामती व राहुरी येथील पोटनिवडणुकांमध्ये भाजपा NDA आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशाचा कोपरगावात जल्लोष करण्यात आला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्याच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजी करत विजय साजरा केला. नागरिकांना पेढे वाटप करून आनंद उत्सव अधिक रंगतदार करण्यात आला. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव उत्साह निर्माण झाला असून आगामी काळात पक्ष अधिक जोमाने काम करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. आज 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 3 राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत घेऊन जे बहुमत मिळवलं त्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, गृहमंत्री शाह साहेब जे या यशाचे खरे शिल्पकार आहे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. कारण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये परिवर्तन घडून आणि विकासाच्या बाजूने जे मतदारांनी कौल दिला त्याबद्दल त्या तिन्ही राज्यातील मतदारांचे मी खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कर्डिले साहेब, त्याचप्रमाणे बारामतीतील सुमित्राताई यांच्या पण यशाबद्दल त्यांनाही मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना व RPI मित्र पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की भारतातील जनता ही विकासाच्या पाठीमागे आहे आणि इथून पुढे ही भारतीय जनता पार्टीची घोडदौड अशीच सुरू राहणार आहे. तरी मी सर्व तमाम नागरिकांना, कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, कोपरगावचे युवा आमदार माननीय विवेक भैया कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे, आमच्या कोपरगाव नगर परिषद व सर्व नगरसेवकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशात नुकताच झालेल्या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जे दैदिप्यमान यश मिळाले आहे त्याबद्दल, तसेच तळागाळातील कार्यकर्ते ज्यांनी मनापासून या निवडणुकीसाठी आपले योगदान दिले त्यांचंही मनापासून कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने, तसेच माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या वतीने, तसेच युवा आमदार आमचे नेते विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, तसेच देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील सुपुत्र साईनाथ चिमाजी वरपे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत PSI पदावर निवड मिळवली आहे. यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. साईनाथ वरपे हे सन 2014 मध्ये अहिल्यानगर पोलीस दलात भरती झाले. नोकरी करत असतानाच त्यांनी मोठे स्वप्न पाहत सन 2019 पासून PSI पदासाठी होणाऱ्या विभागीय मर्यादित परीक्षेची तयारी सुरू केली. नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. सन 2022 मध्ये त्यांनी पूर्ण परीक्षा, मुख्य परीक्षा व शारीरिक चाचणी यामध्ये यश मिळवले होते. मात्र अंतिम निवडीत केवळ 5.5 गुणांनी त्यांची PSI पदाची संधी हुकली. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील मोठा धक्का होता. मात्र या अपयशाने खचून न जाता त्यांनी अधिक जोमाने पुन्हा उभारी घेतली. सन 2023 मध्ये नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात करून त्यांनी जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर अखेर
PSI पदावर यशस्वी निवड झाली. विशेष म्हणजे शारीरिक चाचणीत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 100 पैकी 100 गुण मिळवले. या यशामागे त्यांचे आई वडील, पत्नी सोनाली वरपे यांचे मोठे सहकार्य लाभले. तसेच SK फिटनेसचे मार्गदर्शक सागर गावकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. साईनाथ वरपे यांच्या या यशाबद्दल गावकरी मित्र परिवार आणि विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणा मिळत असून अपयश हे यशाची पहिली पायरी असते हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.